जालन्यामध्ये एक अशा देवीचं मंदिर आहे ज्याची स्थापना डायरेक्ट ब्रह्मदेवाने केली. एवढा कडक उन्हाळा असून देखील तिथलं वातावरण एकदम शांत आणि थंड आहे. आणि मी असं काय मागितलं की हा दगड जागेवरून किंचित पण हल्ला नाही. शेवटी फोटो काढायला तलावावर गेलो आणि थोडक्यात वाचलो. तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील लेके जालना करो वैभव, आणि हा आपला हिडन प्लेस ऑफ जालना सिरीजचा 13वा मिनी ब्लॉग. आवडते काम करायला कंटाळा कधीच येत नाही. तुमच्यापर्यंत चांगलं कॉन्टेंट जावं त्यासाठी मी वेगवेगळे ठिकाण शोधून काढतो. आज असं एका ठिकाणी जायचं आहे आणि ते ठिकाण म्हणजे सोमठाणा. बदनापूर तालुक्यापासून 9 ते 10 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे. नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहे आदित्य, आणि बदनापूर पासून आपले 2 फॉलोअर आमच्या सोबत येणार आहे. त्या दोघांना यायला थोडा वेळ होता, तर चला म्हणलं आपण ऊसाचा रस घेऊ. रस घेताना मोगराची आठवण आली, आणि ती का आली तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. थोड्याच वेळात BM पाटील आणि दत्ता नायकवाड तिथे आले. आता आम्ही चौघे निघालो सोमठाण्याच्या दिशेने. इथे प्रमुख 2 मंदिर आहे, एक रेणुका माता आणि दुसरं आई जगदंबेचं. अगोदर जगदंबाईचं दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील हे मंदिर आहे. इथलं वातावरण एवढं निसर्गरम्य आहे, उन्हाळा असून देखील इथं उन्हाळा वाटत नाही. त्याच्यानंतर आम्ही गेलो रेणुका मातेच्या मंदिराकडे. गाडी कोणाची असो, ऍक्टिंग अशा करत जशी ती आपलीच आहे. मी पहिल्याच वेळेस इथे आलो होतो. एवढं भव्य मंदिर आणि इथलं वातावरण पाहून मन एकदम प्रसन्न झालं. सुरुवातीलाच आहे परशुरामाचं मंदिर. भारतामध्ये खूप कमी ठिकाणी परशुरामाचं मंदिर पाहायला भेटतं. त्याच्यानंतर आहे महादेवचं मंदिर, आणि हे शिवलिंग स्वयंभू आहे. इच्छा अशी होती की 5 दिवसामध्ये 20,000 फॉलोअर पूर्ण झाले पाहिजे, पण हा दगड काही फिरलाच नाही. हे रेणुका मातेचं मंदिर एकदम भव्य दिव्य, आणि योग असे आले की आरतीच्या वेळेसच आम्ही तिथे पोहोचलो. एवढ्या उंच टेकडीवर आणि एवढं ऊन असून देखील इथलं वातावरण एकदम थंड आहे. याच मंदिराच्या समोर एक तलाव आहे, आणि तिथला व्ह्यू तर एकच नंबर आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर एक दिवस नक्की या. आणि आम्हाला बोलवल्याबद्दल या दोघांचे मनापासून आभार.